आपण झोपेत असताना आपल्या जवळ येऊन निस्तेज चेहऱ्यानं घेतलेलं चुंबन आणि माझं सानूला म्हणत भरल्या डोळ्यातल्या आसवांना लपवत उभं आयुष्य तेजोमय करून टाकतच ना. सहज एकदा आठवून पाहावं स्वतःच असं आपलं काय होतं. कपाळावरच्या चंद्रकोर कमानीपासून हातातल्या घड्याळापर्यंत, कोरलेल्या भुवयांपासून कानातल्या बाळीपर्यंत, अगदीच म्हणाल तर अस्तित्वाच्या इज्जतीला सही सलामत जपलेल्या अंडरवेअर सहित स्वतःच असं आपलं काय होतं. चार चौघात आई बापाला कडकडून मिठी मारायला आणि त्यांच्या पवित्र पायांवर नतमस्तक व्हायला जेव्हा लाज वाटते ना मित्रांनो, तेव्हा हे ओठांवरले शब्द, ही डोळ्यांची दुनिया, हा जिवंत देह, हा समंत सारा, या दुनियेची किमया, हे सारं सारं कुणामुळं. लेकरा बाळासाठीच मरमरतो पाहुणं असं म्हणणाऱ्या आई बापाला जेव्हा पाठ जपलं तर सार्थक होईल. सकाळ उघड्या डोळ्याने पाहिलेलं आयुष्याचं स्वप्न साकार होईल. स्वप्न साकार. अशोक एक खूप ताकदीचा लेखक कवी आहे, तितक्या ताकदीचा तो दिग्दर्शक सुद्धा आहे. त्याचा वेअर इज भिडेवाडा नावाचा एक लघुपट तुम्ही नक्की युट्यूबवर सर्च करून बघा. त्याला चांगले पुरस्कारही मिळाले आणि भिडेवाड्याचं पुनर्वसन होण्याच्या अगोदर त्याने ही फिल्म केली होती आणि त्याच्यामुळे त्या चळवळीस मोठी गती मिळाली होती. एकदा हृदय मानण्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर पुढचा कवी